नमस्कार, नागपूर समाचार 24 मध्ये आपलं स्वागत आहे। नागपूर लोकसभेची लढत हे रोचक असणार आहे। गडकरी साहेबांविरोधात विकास ठाकरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे। भाजप म्हणत होती की नागपूरची लोकसभा सीट ही जी आहे निर्विरोध झाली पाहिजे होती। मात्र 2019 ची निवडणूक बघितल्यानंतर गडकरी साहेबांच्या विरोधात असून सुद्धा काँग्रेसने 4.5 लाख जवळपास वोट घेतले होते। तर अशात ही लढाई जी असते ते नेहमीच रोचक असणार आहे। यंदा विकास ठाकरे रणांगणात आहे। अशात आपल्यासोबत या रणांगणात कोण बाजी मारणार या विषयावर चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम जी आहे ते जे प्रदेश उपाध्यक्ष आहे भाजपाचे त्यांच्याशी प्रश्न करूया आणि जे विषय सध्या लोकांच्या मनात आहे ते विचारूया। सर, गडकरी साहेबांकडे जाण्याचा आधी एक प्रश्न असा की अनंत हेगडे म्हणतात की 400 पार यंदा आलोत, आम्ही संविधान बदलू, यावर काय म्हणा? अनंत हेगडे हा एक व्यक्ती आहे। त्यांनी जे काही म्हणलेलं आहे ते भारतीय जनता पक्षाचं मत नाही आणि त्यांनी जे काही म्हणलेलं आहे त्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कोणाला काय म्हणण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांनी ते म्हणताना किमान सार्वजनिक जीवनात लोकांनी आपल्या वाणीवरती थोडं नियंत्रण स्थापित करणं ही अत्यंत काळाची गरज आहे। हेगडे जे काय बोलले ते अत्यंत चुकीचं आहे, त्याचं समर्थन मुळात होऊ शकत नाही। भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं किंवा वरिष्ठ नेतृत्वानं या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही, उलट त्यांच्या विरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे यावर अधिक काही भाष्य करणं हे चुकीचं होईल। पण मी तुम्हाला एक गोष्ट निक्षून सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षावर हा आरोप नेमका होत आलेला आहे की भारतीय जनता पक्ष संविधान बदलणार अशा पद्धतीचं। पण दुर्दैव आहे की स्वातंत्र्याच्या 75वी मध्ये आपण पदार्पण करतो आहे आणि काँग्रेसचं मागच्या 75 वर्षात 50 वर्षापेक्षा जास्त काळ काँग्रेस सत्तेत राहिलेली आहे। पंडित नेहरूंच्या पासून तर आता राजीव गांधींच्या पर्यंत, यामध्ये इंदिरा गांधींचा कार्यकाळ जर आपण तपासला तर 25वी घटना दुरुस्ती, 26वी, 28वी आणि 29वी या चारही घटना दुरुस्त्या ह्या या देशाच्या न्यायालयाचं महत्त्व कमी करत, जो लोकशाहीचा खांब आपण म्हणतो की न्यायालय, संसद म्हणजे कायदेपालिका आणि कार्यपालिका, त्यापैकी महत्त्वाचा जो खांब आहे ते उन्मळून फेकण्याचं किंवा त्याचं महत्त्व कमी करण्याचं, न्यायालयाची ताकद कमी करण्याचं काम इंदिरा गांधींच्या कार्यकाळात सगळ्यात जास्त झालेलं आहे। आणि त्यांनी या घटना दुरुस्त्या एवढ्याच केलेल्या नाहीत आणीबाणीच्या तोंडावर आणून ठेवण्यासाठी, तर त्यांनी त्यांचा जो मुलगा होता संजय गांधी, ज्याला हरियाणा राज्यामध्ये 300 एकर जमीन दिल्या गेली होती आणि ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात येऊ नये, त्याची चर्चा होऊ नये, त्यामुळे त्यांनी देखील विषयावरती घटना दुरुस्ती करण्याचं काम हे इंदिरा गांधींनी केलेलं आहे, हे लक्षात घ्या। एवढंच नाही, पुन्हा 42वी घटना दुरुस्ती की या जी संविधानाची प्रास्ताविका आहे त्यामध्ये देखील बदल करण्याचं काम घटनेच्या 42व्या घटना दुरुस्तीने इंदिरा गांधींनी ते केलेलं आहे। संविधानाची ऐशी तैशी करण्याचं काम काँग्रेसने केलं आहे, संविधानाला तोडमरोड करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे। परंतु त्याचे आरोप मात्र दुर्दैवानं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, ज्यांनी या देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलं, ज्यांनी संविधानाचं पुस्तक डोक्यावर नेत संसदेमध्ये प्रवेश केला आणि निक्षूनपणे ठासून सांगितलं की या देशाचं संविधान हे माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान ग्रंथ आहे, माझ्या कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा देखील त्याचं स्थान वेगळं आहे, आणि तरी देखील तो भारतीय जनता पक्षावर आरोप होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, दुःखदायी आहे। एवढंच मी या प्रसंगी सांगेन। हे कोणाचं वैयक्तिक मत असू शकेल, परंतु भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचा विचार कोणत्याही पद्धतीनं त्याचं समर्थन करत नाही, या उलट कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे। अनंत हेगडे सारखे जे स्टेटमेंट येतात त्याच्यावर खंडन जे आहे गडकरी साहेबांना इथे करावं लागतं आहे। मॅक्झिमम जे तुम्ही बघून घ्याल की संविधान किंवा एकंदरीत म्हणू बौद्धिस्ट कम्युनिटी जे आहे आत्मीयता बाळगते संविधानासंदर्भात, बाकी आरक्षणासंदर्भात। अशात गडकरी साहेबांना हे स्टेटमेंट करावं लागतंय नागपुरात की संविधान आमचा आत्मा आहे, आरक्षण संपवणार नाही।
क्लॅरिफिकेशन देण्याची गरज काय आहे? जेव्हा तुम्ही बदलणारच नाही आहे किंवा अशा गोष्टी जे आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, तर मग हे क्लॅरिफिकेशन देण्याची गरज काय? खरं तर हे या देशाचं दुर्दैव आहे आणि जी काही धार्मिक सामाजिक परिस्थिती भारतासारख्या देशामध्ये आहे, आम्ही जे काही आंबेडकरी विचारधारेला मानणारे लोक आहोत आणि जो काही समाज आमचा आहे, आपला आहे, त्या समाजाचं देखील हे दुर्दैव आहे की आम्ही परसेप्शनवरती विश्वास ठेवतो आणि त्या पद्धतीनं वागणूक करण्याचं काम करतो. नागपूर ही दीक्षाभूमी या ठिकाणी आहे. परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी या नागपूर शहराची निवड बौद्ध धम्माची दीक्षा देण्यासाठी केलेलं आहे. या ठिकाणी समाजाला मोठ्या प्रमाणावर स्थान आहे. समाजाचा बाबासाहेबांचा विचार मानणारा समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा पद्धतीचा गैरसमज पसरवण्याचं काम जे काँग्रेस आणि अलाइड पार्टीजनी सातत्यानं केलेलं आहे की भारतीय जनता पक्ष आला की संविधान बदलेल, भारतीय जनता पक्ष आला की आरक्षणाला तडा जाईल. मला सांगा, मोदीजींच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा अटल बिहारी वाजपेयींच्या 13 महिन्याच्या आणि त्यानंतरच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही पद्धतीच्या संविधानामध्ये कलमांची दुरुस्ती देखील करण्यात आली नाही. ज्या दुरुस्त्या केल्या 81वी 82वी घटना दुरुस्त्या त्या शोधून पहा, त्या मानव कल्याणासाठीच्या होत्या. त्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठीच्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यानंतर कुठल्याही घटना दुरुस्त्या देखील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये झालेल्या नाही. याउलट मोदीजींनी इंदू मिलचा विषय असेल, लंडनचं स्मारक असेल, देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून किंवा पुढाकारातून जो सुटल्या गेलेला जो विषय आहे, महापरिनिर्वाण भूमी असेल किंवा मग महूची जन्मस्थळ असेल परमपूज्य बाबासाहेबांचं, किंवा मग आता गडकरी साहेबांच्या कार्यकाळातलं बौद्ध सर्किट असेल जवळपास 22,000 करोड रुपयाच्या खर्चातून त्या ठिकाणी परमपूज्य तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, त्यांचं महापरिनिर्वाण झालं, त्यांचा जन्म झाला. अशा सगळ्या ठिकाणांना एकत्रित करून कन्सोलिडेट करून त्या ठिकाणचा रस्ते मार्गाचा विकास गडकरी साहेबांनी केलेला आहे. हे सत्य स्वीकारलं पाहिजे. पण आत्ता निवडणुकांना सामोरं जाताना ज्या पद्धतीचा गैरसमज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या विरुद्ध पसरवण्याचं काम जी काँग्रेस आणि त्याच्या अलाइड पार्ट्या करतात, त्यासाठी म्हणून आम्हाला देखील आपली बाजू मांडण्याचा पूर्ण हक्क आहे आणि म्हणूनच गडकरी साहेबांना हे सांगावं लागतं. आम्हालाही सातत्यानं सांगावं लागेल. आम्ही देखील आमच्या कार्यकर्त्यांनी देखील सातत्यानं सांगितलं पाहिजे. सत्य लोकांच्या पुढे मांडलं गेलंच पाहिजे आणि ते ताकदीनं मांडलं गेलं पाहिजे. या मताचा मी देखील आहे आणि त्यामुळं दुर्दैवानं जी काही परिस्थिती नागपूर आणि महाराष्ट्रातली किंवा भारतातली आहे, आम्हाला सातत्याने सांगावं लागेल की संविधान बदलण्याचं काम भारतीय जनता पक्षानं कदापि केलेलं नाही, विचारही मनात येऊ दिला नाही. या उलट काँग्रेस आणि तशा पद्धतीनं मगामी सांगताना राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणामध्ये देखील घटना दुरुस्ती केली. केशवानंद भारतीच्या प्रकरणात तर सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं की संविधानामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा संविधानाचा आत्मा बदलता येणार नाही. हे सर्वोच्च न्यायालयाचं मत केशवानंद भारतीच्या प्रकरणामध्ये प्रकर्षानं अधोरेखित झालं. आणीबाणी लागू केली. अशा पद्धतीनं संविधानाची तोडमरोड करण्याचं काम ज्या काँग्रेसच्या काळात झालं, त्यांनी नाकवरती करून भारतीय जनता पक्षावर आरोप करणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. आणि म्हणून हे आम्हाला सातत्यानं, आम्हालाही आणि आमच्या कार्यकर्त्यांनाही सातत्यानं समाजापुढं, देशापुढं, चिंतकांपुढं, साहित्यिकांपुढं आणि देशातल्या जनतेपुढं या गोष्टी मांडाव्या लागतील. कणखरपणे आणि कठोरपणे या मताचा मी देखील आहे. देश पातळीवर जर जाऊ आणि ज्या पद्धतीने 2014मध्ये मोदीजींनी खूपशा गोष्टी केल्या होत्या, मोदी सरकारच्या नावावर खूपशा गोष्टीचे हमी दिली होती. 15 लाख खात्यात येण्यासारखे हमी दिली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची हमी दिली होती. 2022पर्यंत प्रत्येकांना घर मिळेल अशी हमी दिली होती. भ्रष्टाचार कमी होईल अशी हमी दिली होती. महागाई कमी होईल, सर्वात महत्त्वाचा मुद्दा की महागाई कमी होईल याची हमी दिली होती. डिझेल
पेट्रोलचे दर जे आहे ते 50-60 रुपये असतील असं त्यांनी हमी दिली होती. गॅस सिलेंडर 300 रुपयाचं आहे ते आणखी कमी होईल असं हमी दिली होती. मात्र सगळं उलटं झालेलं आहे. इलेक्ट्रल बॉन्डचा विषय आता सध्या भाजपावर मोठ्या प्रमाणात उलट पडताना दिसत आहे. भ्रष्टाचार कमी होण्याच्या चक्करमध्ये लोक जे आपल्याला 6-6 हजार कोटीचे जे आहे फंड देत आहे. महागाईचा सर्वात मोठा विषय सामान्य जनता होरपळून निघालेली आहे. मोदी सरकारची गॅरंटी आता जे म्हणतात या गॅरंटीवर काय नेमकं उत्तर आहे की मोदी सरकार म्हणते की गॅरंटी मोदी की गॅरंटी महागाई कमी करण्याची गॅरंटी होती ती गॅरंटी का नाही कंप्लीट झाली? तुम्ही अनेक प्रश्न या ठिकाणी क्लब केलेले आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला सांगतो की उपलब्ध परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदीजींनी आपल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विकासाचे वेगळे बेंचमार्क स्थापित करण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे. भ्रष्टाचारावर नियंत्रण करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. महागाईवर नियंत्रण करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. डिझेल पेट्रोलला बायोगॅस असेल किंवा नॅचरल फ्यूल असेल किंवा इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करण्याचं काम असेल त्या देखील व्यवस्थेवर भारतीय जनता पक्षाचं नरेंद्रजी मोदी यांचं सरकार पुढे गेलेलं आहे. हे लक्षात घ्या की आम्ही अत्यंत प्रामाणिकपणानं मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टींना मग तो शेतकरी असेल, महिला असतील, युवक असेल, गरीब कल्याणाच्या योजना असतील त्या प्रामाणिकपणे राबवण्याचं काम केलेलं आहे. गरिबांच्या दृष्टीनं आम्ही सामाजिक दृष्टीनं विचार केला तर 50 करोड लोकांना जनधन खात्याच्या अंतर्गत सामावून घेतलेलं आहे. शेतकऱ्यांना आम्ही दरवर्षी मोदीजींनी 6,000 रुपयाचे निधी सानुग्रह अनुदान देण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य आधारभूत किंमत मिळावी यासाठी देखील मोदी सरकार कार्यरत राहिलेलं आहे. किंबहुना आम्ही या दृष्टीनं फार पुढे गेलेलो आहोत. महिलांच्या आत्मसन्मानाचे विषय असतील, महिलांना संसदेमध्ये 33% आरक्षण देण्याचं काम असेल ते देखील बिल पारित करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं आहे. युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीनं MSME असेल, SME असेल, स्किल इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला रोजगार पुरवण्याचा अप्रत्यक्ष असेल की प्रत्यक्ष असेल रोजगार पुरवण्याचं काम केलेलं आहे. हे लक्षात घ्या. फुटपाथ दुकानदारांना देखील त्यांना कोरोनाच्या कार्यकाळामध्ये 10,000 रुपयाची घसघशीत मदत देण्याचं काम केंद्रातल्या सरकारनं केलेलं आहे. लोन दिलंय, नक्कीच कर्ज दिलेलं आहे, परंतु ते कर्ज देताना अल्प व्याज त्याच्यावर लावलेलं आहे. अनुदानाच्या प्रकारात दिलेलं आहे. ज्यांनी परत केलं त्यांना पुन्हा नव्याने जास्त दुप्पट कर्ज देण्याचं काम केलेलं आहे. आणि ही प्रक्रिया नुसत्या संपूर्ण देशभर राबवण्यात आलेली आहे. प्रत्येक माणसाकडे लक्ष देण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आम्ही 80 करोड लोकांना मोफत अन्नधान्य पुरवण्याचं काम केलेलं आहे. आम्ही 200 करोड लसी देण्याचं काम केलेलं आहे. आम्ही आपल्या देशातल्या नागरिकांना निवड नव्हे तर विदेशातल्या 100च्या जवळपास गरीब देशांनी देखील भारत देशाच्या मदतीनं त्यांच्या देशातल्या नागरिकांचं लसीकरण केलेलं आहे. हे लक्षात घ्या. कालपर्यंत आम्ही आमचे भारत देशाचे जगापुढं मागणारे हात आज मोदीजींच्या कार्यकाळात देणाऱ्या हातापर्यंत पोहोचलेले आहेत. आम्ही या देशातल्या 140 करोड लोकांच्या कल्याणाचे मार्ग प्रशस्त करताना भारत देशाची जी काही प्रतिमा कालपर्यंत जगाच्या परिप्रेक्षात जगाच्या नकाशावर होती ती बदलण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. 10व्या क्रमांकाची आर्थिक स्थिती आज जगामध्ये भारत 5व्या क्रमांकावर 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीच्या माध्यमातून झालेला आहे. नीती आयोगाच्या आकडे पाहिले तुम्ही तर 25 करोड लोकांना गरिबी रेषेच्या वरती आणलेलं आहे. हे लक्षात घ्या की उपलब्ध परिस्थितीमध्ये जगाच्या परिप्रेक्षामध्ये ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत, योग्य आहेत, चांगल्या आहेत, कल्याणाच्या आहेत, मानव कल्याणाच्या आहेत त्या करण्याचं काम मोदीजींनी अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि त्यावर आम्हा सगळ्या लोकांचा विश्वास आहे. आमचाच नाही तर या देशातल्या विरोधकांचा देखील विश्वास आहे. आज भारतीय जनता पक्षाची वाढ ज्या पद्धतीनं होत आहे, झपाट्यानं होत आहे, ते मोदीजींच्या नेतृत्वावर, मोदीजींनी दिलेल्या गॅरंटीवर विश्वास ठेवूनच लोक भारतीय जनता पक्षाकडे त्यांचा येण्याचा ओढा वाढलेला आहे. हे त्याचंच लक्षण आहे आणि हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपण म्हटलं की मोदीजीच्या नेतृत्वावर जे विपक्ष आहे तेही विश्वास ठेवत आहे. लोक तर असे म्हणतात की ED आणि CBIच्या धाकामुळे जे लोक चालल्या, अशोक चव्हाणांसारखे नेते
3 दिवसाआधी जे आहे काँग्रेस सोडून भाजपात येतात, तिसऱ्या दिवशी त्यांना राज्यसभेच्या उमेदवारी देऊन देतात. त्याच्या आधी फडणवीससारखे नेते त्यांना डीलर म्हणत होते. 3 दिवसानंतर ते लीडर होऊन जातात. अजित पवारांना मोदी साहेब, अजित पवार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मोदी साहेब मध्य प्रदेशमध्ये म्हणतात की यांच्याकडे 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आहे. त्यानंतर अजित पवार आपल्याकडे येतात तर ते साफ होऊन जातात. एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यावर जे ईडी आणि बाकी प्रकरण होते त्यानंतर ते सुटून जातात. कालचीच घटना आहे की प्रफुल्ल पटेल यांना विमान घोटाळ्यात क्लीन चिट मिळालेली आहे. म्हणजे तुमच्याकडे आलेले सगळे लोक जे आहे ते ईडी, सीबीआय किंवा बाकीचे एजन्सी असतील त्याच्यापासून मुक्तता होऊन जातात. म्हणून तुमच्याकडे तर असे लोकांचे मत आहे. तुमच्याकडे मोदींचं नेतृत्व पाहून येत नाही तर ईडी, सीबीआयच्या धाकामुळे येत आहे. हे लक्षात घ्या, एन्फोर्समेंट डिपार्टमेंट ईडी याची सुरुवात खरं तर काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेली आहे. या संस्थेचं निर्माण भारतीय जनता पक्षानं केलेलं नाही. या एन्फोर्समेंट डिपार्टमेंटच्या कोणत्या पद्धतीचं क्रियाकलाप कार्य काँग्रेसच्या कार्यकाळात राहिलं याचं देखील संशोधन झालं पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात एवढंच फक्त आहे की ईडीचं काम वाढवलं गेलं, काम वाढलं. काम का वाढलं? कारण ज्या पद्धतीची अनैतिकता, स्वैराचार भारतीय राजकारण्यांमध्ये येऊ घातलेला होता त्यावर पायबंद घालण्यासाठी मोदीजींच्या कार्यकाळामध्ये या पद्धतीच्या संस्था आणि त्या संस्थांचे प्रमुख सरकारच्या पुढाकारामुळं किंवा धोरणांमुळं जास्त क्रियाशील झाले आणि त्याचेच परिणाम आज दिसत आहेत आम्हाला. हे लक्षात घ्या. हे अस्वीकार याचा करता येईल का की अनेक पद्धतीचे जे प्रोग्राम होते, प्रोजेक्ट होते ते लांबवण्याचं काम काँग्रेसच्या लोकांनी का केलं? त्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये दरवेळेला बजेटमध्ये प्रावधान करा आणि तो सगळा पैसा भ्रष्टाचाराच्या खिशात घाला. मला सांगा, कोणतेही मुद्दे तुम्ही उचलून घ्या, मोदीजींच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीचं अनुदान, ज्या पद्धतीचं मदत नागरिकांना थेट त्यांच्या खात्यात झाली, त्या पद्धतीचे पैसे काँग्रेसच्या कार्यकाळात कधीच कोणाला मिळू शकले नाही. कारण त्या पद्धतीच्या नोंदीच नव्हत्या. म्हणजे एकच माणूस, तुम्हाला जर अनेक उदाहरणं द्यायची झाली तर एकच माणूस अनेक पद्धतीच्या योजनांमध्ये किंवा फेक माणसं देखील किंवा ज्यांची आयडेंटिटी नसलेले लोक देखील त्या पद्धतीची मदत सरकारकडून घ्यायचे, आपल्या खात्यात घ्यायचे, आपल्या वैयक्तिक रूपानं कॅशमध्ये उचलायचे आणि तो पैसा सगळ्या भ्रष्टाचारांच्या आहारी जायचा. आज सगळी परिस्थिती बदललेली आहे. तुम्ही ज्या सिंचन घोटाळ्याचं नाव काढताय, तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्या सीबीआय चौकशीचं नाव काढताय, हे सगळं खरं आहे. ज्यामध्ये मटेरियलिस्टिक असेल, जे सत्य असेल ते निश्चितपणानं कोणत्याही चौकशी संस्थांना, तपास संस्थांना कोणालाही घाबरून जाण्याचं कारण नाही. हे लक्षात घ्या. जर कोणीही दोषी असेल तर त्याला सोडल्या जाणार नाही, परंतु जो दोषी नसेल तर त्याला विनाकारण फासावर अडकवल्या जाणार नाही. हेच मोदीजींचं धोरण आहे. आणि यामुळं भारतीय जनता पक्षाकडे ईडी, सीबीआयच्या भीतीमुळं काँग्रेसच्या किंवा इतर पक्षांच्या लोकांचा ओढा वाढलेला नाही. ते ओढा वाढण्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाचं संघटन मोठं होत झालेलं आहे. तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत भारतीय जनता पक्षाचा विचार आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कार्य पोचलेलं आहे. मोदीजींनी ज्या पद्धतीचं काम या देशात उभारलेलं आहे ते काम पोचतं झालेलं आहे आणि त्यामुळंच भारतीय जनता पक्षाकडे येणाऱ्या लोकांचा ओढा वाढत आहे. अशोक चव्हाण जर भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले तर त्यात चुकलं काय? किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाला झुगारून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महायुतीत सामील झाली तर त्यात चुकलं काय? चुकत काहीच नाही सर. विषय असा आहे, काँग्रेसचे लोक जर समजा आपला पक्ष सोडून त्यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या बालिश नेतृत्वावर जर त्यांचा विश्वासच नसेल तर त्यात भाजपाचं चुकलं काय? कारण राहुल गांधीजींचं नेतृत्व, जे काँग्रेसला दिशा दाखवून स्वतः शकत नाही, त्यांचं नेतृत्व स्वीकारण्याचा त्यांचा प्रश्न आहे. ते स्वीकारू शकत नाही, त्यात भारतीय जनता पक्षाकडे दोष कसा देता येईल? आणि जगाच्या प्रेक्षामध्ये, जगाच्या नकाशावर, जगाच्याही इतिहासाची पानं उलटून पहा तरी ते तुम्हाला निदर्शनास येईल की राहुल गांधीजींचं नेतृत्व खरंच काय काँग्रेसच्या लोकांना आज स्वीकारार्ह आहे काय? तर त्याचं उत्तर निश्चितपणानं नाही असंच आहे. आणि त्यामुळं मोदीजींची जी काही लोकप्रियता आहे, चढता ग्राफ आहे, त्यांनी केलेलं कामं आहेत, राऊंड द क्लॉक केलेलं काम आहे. 24/7 जर उपलब्ध असलेलं कोणतं नेतृत्व या देशाला लाभलं असेल पहिल्यांदा
तर ते नरेंद्र मोदीजींच्या रूपानं लाभलेलं आहे. त्यांची धोरणं, त्यांची दूरदृष्टी, त्यांची क्रियाशीलता, त्यांची कर्तव्य कठोरता, त्यांचं कर्तृत्व यामुळं लोकांना भुरळ पडलेली आहे आणि त्यामुळंच भारतीय जनता पक्षाकडे येणाऱ्या लोकांचा ओढा वाढलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नागपूर लोकसभेकडे वळूया. गडकरी साहेबांच्या विरोधात विकास ठाकरे रणांगणात आहे. काय वाटतं, 5 लाख जे लीड गडकरी साहेब म्हणत आहे ते शक्य आहे? आम्ही निश्चितपणानं 5 लाख मतांच्या पलीकडं नागपूर शहरामध्ये गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये विजय संपादन करू असा आम्हाला ठाम विश्वास आहे. मागच्या 10 वर्षाचा कार्यकाळ मोदीजींचा असेल, 2014 ते 2019 हा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातलं भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं सरकार असेल, त्यात घेतले गेलेले निर्णय असतील, राबवलेली धोरणं असतील, किंवा मग आत्ता कोरोना काळानंतर भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं पुनर्स्थापित झालेलं सरकार असेल, त्या माध्यमातून जनतेची केली गेलेली कामं असतील, किंवा मग नितीनजी गडकरी साहेबांनी मंत्री असताना नागपूर शहराचा साधलेला विकास असेल, आज नागपूर जगाच्या नकाशावर आलेला आहे. मेट्रोच्या रूपानं निवड राज्यातच नव्हे, देशातच नव्हे, तर जगातमध्ये देखील मेट्रो सिटी म्हणून नागपूर पहिल्यांदा उदयास आलेला आहे. नागपूरमध्ये एम्स आहे, IIIT आहे, IIM आहे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नॅशनल फायर कॉलेज, सिम्बिओसिस, साईचं सेंटर. नागपूरमध्ये एज्युकेशनल हब करण्याच्या दृष्टीने गडकरी साहेबांनी अशी कोणती इन्स्टिट्यूट तुम्ही दाखवा केंद्रातली जी नागपूरमध्ये गडकरी साहेबांनी स्थापित केलेली नाही. मिहानच्या माध्यमातून बोईंग, सगळ्या कंपन्यांच्या बोईंगचे कारखाने, मिहानच्या माध्यमातून अनेक पद्धतीचे केले गेलेले जनरेट केले गेलेले रोजगार, अनेक पद्धतीचे आणले गेलेले उद्योग, या ठिकाणी आणली गेलेली इन्व्हेस्टमेंट, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करा. या शहरातले सिमेंट रस्ते, या शहरातले बाह्य रस्ते, रिंग रोड, एवढंच नाही तर मुंबईतला समुद्र देखील नागपूरमध्ये, नागपूरच्या वेशीवर आणण्याचं काम नितीनजी गडकरी यांच्या दूरदृष्टीतून झालेलं आहे. हे लक्षात घ्या. नागपूरचा असा कोणता दृष्टीचा विकास, आणि एवढंच नव्हे तर नागपूरची खेळाडूंच्यासाठीची खेळाची मैदानं, नागपुरातलं सामाजिक वातावरण, प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक धर्माच्या माणसापर्यंत गडकरी साहेबांचा पोचलेला रीच, त्यांचं पोचलेलं कार्य, देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वात केला गेलेला नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस वे, किंवा मग आता नागपूर ते गोवा या रोडची आखली गेलेली योजना आणि त्यावर सुरू केलेलं काम, किंवा मग गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगर ते पुणेला जोडला गेलेला रस्ता, औरंगाबाद ते पुणेला जोडला गेलेला रस्ता, अशा पद्धतीनं नागपूरला केंद्रस्थानी ठेवून या देशाचाही आणि राज्याचाही साधला गेलेला विकास. मला सांगा, नागपूरची जनता गडकरी साहेबांना मत देणार नाही तर कोणाला देईल? पण असं असल्यावरही आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत विनम्रपणे शेवटच्या माणसापर्यंत पोचते होऊ. गडकरी साहेबांच्या विकासाचा दृष्टीचा विचार, त्यांनी केलेलं कार्य, प्रत्येक माणसासाठी अहोरात्र झटलेलं त्यांचं व्यक्तिमत्व, हे पोचतं करू. आणि निश्चितपणानं मला विश्वास आहे की नागपूरची जनता गडकरी साहेबांना डोक्यावर घेईल आणि 5 लाखपेक्षा अधिक मतांनी निश्चितपणानं या निवडणुकीत जिंकून देईल. काँग्रेसचे विकास ठाकरे जे आहे ते रणांगणात आहे. कास्ट फॅक्टर बघितला तर त्यांच्याकडे कास्ट फॅक्टरचा एक मोठा फायदा होऊ शकतो. कुणबी कॅन्डिडेट आहे आणि 32% वोटर जे आहे ते नागपुरात कुणबी आहे. अशात तुम्हाला वाटतं की हे जे कास्ट फॅक्टर महत्त्वाचं ठरणार आहे? 7 वेळा लगातार विलास मुत्तेमवार काँग्रेसचे खासदार राहिलेले आहेत. तीनदा ते मंत्री राहिलेले आहेत केंद्रामध्ये. आत्ता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले, ज्यांचं मला नाव घेण्याची गरज वाटत नाही, त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये कास्टचं कार्ड खेळून पाहिलं. काय झालं? गडकरी साहेबांनी कधीही कोणाच्याही जातीचा, पातीचा, धर्माचा, भाषेचा, भूषेचा, भोजन पद्धतीचा विचार केला नाही. प्रत्येकाला आपलंसं केलं. नागपूर शहरातल्या 40 लाख लोकसंख्येपर्यंत आणि 25 लाख मतदारापर्यंत थेट पोचण्याचं काम गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. मी असं म्हणेन, गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे,
बाप माणसाच्या भूमिकेतून, शहराच्या पालकत्वाच्या भूमिकेतून कोरोनामध्ये देखील काम करण्याचं काम गडकरी साहेबांनी केलेलं आहे. दिव्यांगांना आधार देण्याचं काम, जे लोक काल रिक्षा पुलर होते, माणसाला माणूस आपल्या गाडीवर बसून ओढून नेतो, त्याचं दुःख कणवाळून गडकरी साहेबांनी ज्या ई रिक्षाची निर्मिती केली आणि नागपूरच नव्हे तर देशभरामध्ये आज अनेक लोक रोजगाराला लागले. मला सांगा, खरंच काय गडकरी साहेब असे लोक जन्माला येतात? नागपूरचं वैभव आहेत गडकरी साहेब, आणि त्यामुळं जात पात धर्म भाषा भूषा प्रांत या सगळ्यांच्या पलीकडं ज्यांनी आपली नुसती प्रतिमा निर्माण केली नाही, ज्यांनी नुसती जपली नाही तर ती जगली, अशा माणसाला या नागपूरची लोकसंख्या, मी तुम्हाला सांगतो, खात्री देतो आणि मला विश्वास आहे की नागपूरचा मतदार अशा कोणत्याही जातीय संकल्पनेच्या पलीकडे जाऊन या शहरातले दलित असतील, या शहरातले आंबेडकरी चळवळीत काम केलेले कार्यकर्ते असतील, किंवा अल्पसंख्यक म्हणून मुस्लिम बांधव असतील, किंवा सगळ्या जाती धर्मा पंथाचे लोक असतील, हे गडकरी साहेबांना निश्चितपणानं या 19 एप्रिलच्या निवडणुकीच्या दिवशी कोणत्याही पद्धतीचा विचार न करता मतदान करायला जातील आणि 5 लाख मतांपेक्षा अधिक मतांनी आम्ही निवडून येऊ आणि तो विजय गडकरी साहेबांचा निवड नाही तर या नागपूरच्या स्वाभिमानाचा, या नागपूरच्या आत्मसन्मानाचा, या नागपूरच्या अस्मितेचा आणि या नागपूरकर जनतेच्या विश्वासाचा राहील, असा विश्वास मला आपल्या माध्यमातून निश्चितपणे व्यक्त करावा असा वाटतो. खूप खूप धन्यवाद सर, आपण आपला वेळ दिला. तर हे होते ॲडव्होकेट धर्मपाल मेश्रामजी, ज्यांनी गडकरी साहेबांच्या व्यतिरिक्त जे प्रश्न मोदी सरकारवर उपस्थित होत होते किंवा मग संविधानासंदर्भात जे आक्षेप अनंत हेगडे यांनी घेतले होते त्यावर आपलं स्पष्टीकरण दिले आहे. आपण पाहतो नागपूर समाचार 24. नमस्कार.